एसटी बस दरवाढीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दरवाढ अद्याप झालेली नसून प्रस्ताव ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली आहे। कोरेगाव भीमात 1 जानेवारीला संपन्न होणारा शौर्य दिनानिमित्त प्रशासन सज्ज झालंय। या दिवशी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले जाणार असून येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेतली जातेय। तसंच कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणार पार्किंगच्या व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे। अकोला अकोट रोडवर असलेला भारताचा पहिला सिमेंट पूल तोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय। तर या ठिकाणी नवीन पूलही बांधण्यात येणार आहे। या पुलाला तडे गेल्यानं हा पूल तोडण्यात येतोय। अकोल्यातील न्यू तापडिया नगरजवळील रेल्वे क्रॉसिंग 1 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत बंद असेल। रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं फाटक बंद असेल। त्यामुळे नागरिकांनी अकोला शहरात येताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली। यावेळी भुसेंनी विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या। कोल्हापुरातील सानिया सापळे राष्ट्रीय 3 सुवर्ण पदक 1 रौप्य पदक 2 कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे। राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत सानियानं 2 सुवर्ण पदकं जिंकली। तर 50 मीटर 3 पोझिशन टीममध्ये 1 सुवर्ण पदक पटकावलं। त्याचबरोबर ज्युनियर सिव्हिलियन टीममध्ये रौप्य पदकही पटकावलं। लोणावळ्यातील टायगर पॉइंट लायन्स पॉइंटवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। तर वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याचे आदेश दिले। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सुरुवात होणार आहे। यामुळे तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आले। शाकंभरी नवरात्र महोत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान साजरा केला जातो। नाशिकच्या वणीतील सप्तशृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार आहे। भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। वर्षअखेर भाविकांना रात्रभर देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे। नेमका याच दिवशी मंगळवार असल्यानं अधिक गर्दी होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे या ठिकाणी अधिक दक्षताही घेण्यात आली आहे। यासाठी 5 जानेवारीपर्यंत घाट रस्ताही पूर्णपणे खुला ठेवण्यात येणार आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय। रोहित पवारांनी ट्रोलिंगसाठी एक टोळी नेमली असून त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर 4 सायबर गुन्हे दाखल आहेत असा आरोप चाकणकर यांनी केला। कोकणातील रिफायनरीबाबत विरोधकांनी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे असा सल्ला आमदार दीपक केसरकर यांनी दिला। जर ही ग्रीन रिफायनरी होणार असेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे आणि ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असं केसरकर म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतली। पुण्यातील मोदी बागेत जाऊन चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतली। राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा भेटीनंतर तुपेंनी केला। रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी ही भेट असल्याचं त्यांनी सांगितलं।